काय पाहिजे? तुम्ही आल्यापासून एक शब्दही बोलला नाही आहात कोणाशी. हो, तूच आहेस ना बोलण्यासाठी. नाही, माणसं तर बरीच आहेत, पण बायको या नात्याने परिस्थिती काहीही असो, जर तुम्हाला तुमच्या मनातलं मला काही सांगायचं असेल तर केवळ मागे वळून पहा. तुम्हाला मी नेहमी तुमच्या मागे दिसेन. आमचे पूर्वज, त्यांनी त्यांचं आयुष्य या गावाला अर्पण केलं, लोकांचे उपचार करण्यासाठी. परंतु आम्ही निव्वळ वैद्य बनून राहणं स्वीकारलं नाही. कोणी आम्हाला म्हणालं नव्हतं, कोणी सक्ती केली नव्हती, पण शिर्डीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी आम्ही स्वतःवरच सोपवली होती रुक्मिणी. त्यासाठी इंग्रज सरकार समोर नतमस्तक व्हावं लागलं आणि आम्ही झालो. इंग्रज सरकारची कार्यपद्धत जवळ करावी लागली, आम्ही केली का? समस्त क्षेत्रात आम्हाला शिर्डीला एक उत्तम गाव बनवायचं होतं. उत्तम गाव. आणि झालंय तसंच. जो मान सन्मान, जे अधिकार आम्हाला इथे मिळाले ते आम्ही आमच्या बळावर मिळवले आहेत. आमच्या बळावर. कोणासमोर आम्ही हात पसरले नाहीत. शिर्डीचे पालन करता कुलकर्णी सरकार हीच घोषणा देत आली आहे शिर्डीची जनता. पण आज त्याच जनतेच्या डोळ्यात आम्ही ते पाहिलं जे आम्ही कधीही पाहिलं नव्हतं रुक्मिणी. आज त्यांच्या दृष्टीत जणू आमच्याबद्दल आदर कमी झाला. साई, केवळ साई बद्दलच बोलतायत सगळे. ते त्याला त्यांचा वैद्य समजू लागलेत का? कोण आहे तो? काय केलंय त्याने शिर्डीसाठी, शिर्डीतल्या लोकांसाठी? एवढ्या वर्षांच्या आमच्या उपचारांचा इतिहास पहा आणि त्याने जे जनतेसाठी केलंय ते पहा. काही तुलना नाहीये त्याच्याशी आमची. निव्वळ शिर्डीच नाही, जवळपासचे 10 गाव आम्हाला या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ वैद्य समजतात. आमचे वडील आम्हाला सांगायचे की तू आपल्या घराण्यातील सर्वोत्तम वैद्य आहेस. सर्वोत्तम. जे तुमचे ते तुमच्यापासून कोणी हिरवू शकत नाही, कधीच नाही. तुम्ही माझ्यासोबत येता का? मला माहितीये मी तुमच्यासारखी शिक्षित नाहीये. तुमच्या इतकं कळतही नाही मला. पण शक्य मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात तुम्हाला काही मदत करू शकेन.
तू इथं काय करतेस अजून? गेली नाहीस दादा वहिनींसोबत? तुम्हाला असं वाटतंय की मी सोन्याच्या नाण्यांसाठी आले होते? मी इथं आले होते तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठी. तू उशीर केलास कावेरी. तुझ्याकडनं कसलीच आशा नाही राहिली. असं नका ना बोलू. होते मी कमकुवत तुमच्या दादा वहिनी समोर. गावाच्या विरुद्ध जाऊन मी काय करू शकले नाही. पण माफीच्या लायक सुद्धा नाही का माझा हा अपराध? आता मी बरा झाल्यावर तुला या गोष्टी लक्षात येत आहेत? नाही, तू बरा झाल्यावर नाही. तू अजूनही आजारी आहेस. पण ते इंग्रज सरकारचे ते वैद्य तर म्हणत होते की त्यांचा गैरसमज झालाय. मला तरी तुझा रोग अजूनही दिसतोय. कुठं आहे? इथे आहे, तुझ्या आत. राणोजी, खरा उपचार तो नाही जो शरीराचा रोग दूर करेल. खरा उपचार तोच असतो जो मनातील द्वेष, क्रोध, भय, असंतोषाला सारतो. आणि त्यासाठी काही औषध नाही. याचा उपचार इथे आहे, तुझ्या आत. आणि माहितीये का, या उपचाराचं नाव काय आहे? क्षमा. एकदा विचार कर आणि सांग की जर तू कावेरीच्या जागी असतास आणि हा रोग तुझ्या ऐवजी कावेरीला झाला असता, तर तुला ते मात्रही संशय नाहीये का की तू तिला साथ दिली असतीस? हे तू अगदी ठामपणे सांगू शकतोस का? एकदा विचार कर, नीट विचार कर आणि मग मला सांग. मी तुला माफ केलं कावेरी. पण मी तुझ्यासोबत परत नाही येऊ शकत.
बसा. ही दिव्याची ज्योत निरखून पहा. अगं हे तू काय करतेस? जसं तुम्ही वाहणाऱ्या वाऱ्यापासून दिव्याची ज्योत वाचवली, अगदी तसंच तुमच्या मनालाही वाचवा. मनाला? माझी कोणतीही गोष्ट तुम्हाला अयोग्य वाटली तर मला क्षमा करा. आता तुमचं मन या दिव्याच्या ज्योतीसारखं आहे, अस्थिर, असुरक्षित. कारण याच्या चारी बाजूला परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत. पण जर तुम्ही तुमच्या चांगल्या विचारांनी याला बळ दिलत तर या ज्योतीला बळ मिळेल. पण जर त्या वाऱ्याने तुम्ही भयभीत, चिंतित आणि उदास झालात तर नक्कीच ही ज्योत विझून जाईल. विश्वास बसत नाहीये माझा रुक्मिणी की तू असंही काही बोलू शकतेस. आपण माझं ऐकाल का? हरिओम. स्त्रिया निस्वार्थ काहीच करत नाहीत. बोल. अप्पा पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर लावलेले निर्बंध तुम्ही काढून घ्या. तू सहधर्मचारिणी आहेस, स्वामिनी नाहीयेस, याचं स्मरण असावं. हरिओम. पण निर्बंध तर कुष्ठरोगाच्या भीतीने लावण्यात आले होते. आता तर राणोजीही अगदी बरे झालेत. मी तुला क्षमा केली कावेरी. पण मी तुझ्यासोबत परत येऊ शकत नाही. आणि माझ्या या निर्णयाचा संबंध तुझ्याशी नाहीये. पण मला तर खात्री पटलीये की तुझी काही चूक नाहीये. पण आता या छोट्याशा यात्रेने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकलीये. जे प्रेम, जी करुणा, जी साथ, जी शक्ती मला साईंकडून, अप्पांकडून, बाईजाक्काकडून,
तात्याकडून प्राप्त झाली आहे ती एवढी आहे की मला ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इतरांच्या सेवेतच अर्पण करायची आहे. आता माझ्यावर प्रेम नाही का करत तुम्ही? करतो, पण प्रेमाची व्याख्या बदलली आहे माझ्यासाठी. मला आशीर्वाद द्या साई की मी स्वार्थाच्या पलीकडे जाऊ शकेन. ऐक, किती भूक लागलीये मला. हा साखर कुठे गेला? काय बाई नाव आहे त्याचं? भिवा भिवा भिवा, ए भिवा. बोला, काय हुकूम आहे? जा बागेत जाऊन ना चांगले पेरू तोडून आण. लवकर जा, लवकर जा. वय. भिक्षा दे माई. राम तुमचं भलं करो. भिक्षा दे माई. अल्लाह मालिक. राम राम भिवा भाऊ. राम राम. इथं का आलायस? गावाकडे सगळं बरं आहे ना? गावाकडे सगळं बरं आहे, पण तुमची बायको ती कधीही बाळाला जन्म देऊ शकते आणि तिची अवस्था पण फारच नाजूक आहे. ती खूपच त्रासात आहे बघा. सकाळ संध्याकाळ उठता बसता केवळ तुमचंच नाव घेत असते. मला कळलंच नाही की यात मी काय करावं, म्हणून मग मी तुला सांगावा धडायला आलोय. तुला तिच्या बरोबर असलं पाहिजे गड्या. तुला तर ठाऊकच आहे, मी चाकरी करतो इथं आणि चाकरांना काही अधिकार नाही. त्याचा मालक त्याला जे सांगेल तेच त्याला. अरे तू अजूनही इथंच आहेस? आणि हा कोण आहे? आत कुणी येऊ दिलं याला? घराचा नियम माहित नाही तुला? जर मी दादाला जाऊन सांगितलं तर उलटा टांगतील तुला. सरकारांना काही सांगू नका. हा माझ्या गावावर ना आलाय. माझी बायको गरोदर आहे, प्रसूतीची वेळ आली आहे तिची. तोच संदेश द्यायला आला होता. तू दिला ना संदेश? चल निघाता. तू जा ना, पेरू घेऊन ये. आणि ऐक, कच्चे तोडून आणू नकोस, नाहीतर तुझी हाडं तुटलीस समज. अरे जा. कसला विचार करतोयस राणोजी?
विचार करत होतो की हे बोट हे परत आलं असतं तर. निसर्गाच्या नियमाविरुद्ध काही होत नसतं. पण सोनं तर माती बनलं, माती सोनं ते काय होतं? माणसाचा दृष्टिकोन. तुमचं बोलणं आता तुम्हीच समजावा याचा अर्थ. जा, बाहेरून माती आण. मी म्हणालो बाहेरून माती आण. आण, दे मला. हे घे. काय आहे? सोन्याची नाणी. पण तुझ्या वहिनीला जे मी दिलं होतं ते यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान होतं. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर त्यांना माती दिली होती. माती, माती जी आपल्याला अन्न देते, फळं देते, औषधं देते. माती, माती जिने घर बनतं. शेतकऱ्यासाठी माती त्याचा जीव आहे. आणि कुंभार, कुंभारासाठी त्याचं अस्तित्व. तूच सांग राणोजी, मातीशिवाय जीवन शक्य आहे का? सांग मग, सोनं अधिक मौल्यवान की मग माती? तुमचं असं म्हणणं मी चुकीचं नाही ठरवू शकत, पण माती तर मातीत असते आणि सोनं तर सोनं असतं. आता जर मी म्हणालो की हे पडकं घर नसून एक राजमहल आहे, तर हा दृष्टिकोन तर नाही झाला ना. जे समोर आहे तेच सत्य आहे. हे खरंच तुला पडकं घर वाटतं? एकदा नीट विचार कर आणि मग सांग. या स्थानाने तुला आसरा दिला. इथे जो कोणी येतो त्याला शांती दिली, समस्यांचं समाधान दिलं. या स्थानाने प्रत्येकाला याच्या कुशीत आसरा दिला. त्याचा धर्म, त्याचं नाव, त्याची जात न विचारता. जेव्हा तुला कोणीही स्वीकारत नव्हतं राणोजी, तेव्हा हेच ते स्थान होतं ज्याने तुला पुन्हा पुन्हा आपल्यापाशी बोलावलं. जेव्हा गावकऱ्यांनी तुला तुझ्या घरातून हाकलून दिलं होतं, पण या स्थानातून तुला कोणी काढू शकलं नाही राणोजी. मला तरी हे पडकं घर नाही वाटत राणोजी. मला तर ही आईची कूस वाटते. एक आई जिला तिचं प्रत्येक मूल प्रिय आहे. प्रत्येक मूल.
द्वारकामाई, माझी द्वारकामाई आहे ही. द्वारकामाई? बायजाई, एवढ्या पहाटे पहाटे कुठे चाललीस बायजाई? विहिरीवर. ते काय ना की सूर्योदय होताच गावची इतर माणसं तिथे येऊ लागतात. आणि तुला तर माहितीये आम्हाला वाळीत टाकलंय ते. म्हणून मी विचार केला की कोणी येण्याआधीच मी तिथे जाऊन पाणी भरावं. माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको, हो ना? पण त्याशिवायही काही अडचण आहे बायजाई, जी तू माझ्यापासून लपवतीयस. तुझ्यापासून काय लपवणार मी? तीच पिकाची काळजी. आज बाजारात लिलाव होईल आणि आमच्या पिकाची अजून कापणीही झाली नाहीये. अशात मग खरं तर माझ्यापेक्षा जास्त काळजी यांना वाटतेय. पण मी म्हणाले त्यांना सगळं चांगलंच होईल. साईवर सोडा तुम्ही. साईने जर आपलं पीक वाचवलंय
तर यामागे काही ना काही कारण नक्की असणार. श्रद्धा आणि सबुरीचा धडा सर्वांना शिकू लागलीये मी. अल्लाह मालिक. ऐका ताई, आम्ही दुसऱ्या गावावरून आलोय. या शिर्डीत कोणी साई नावाचा वैरागी राहतो ना? हो, आम्हाला त्याला भेटायचंय. तो तर पडक्या घरात राहतो, जवळच आहे. सरळ जाऊन उजवीकडे वळा. बरं, धन्यवाद ताई. ए ऐक रे, हे तेच पडकं घर आहे ना जिकडे ते वैरागी राहतो? तुमची काहीतरी गल्लत झाल्या. हे पडकं घर नाहीये आणि इथं कोणी वैरागी राहत नाही. हे काय बोलताय तुम्ही? आम्हाला तर हाच पत्ता सांगितलाय, पण दिसतं तर हे पडकं घरच आहे. पडकं घर नाही, द्वारका माई. द्वारका माई आहे ही. द्वारका, श्रीकृष्णाची द्वारका. याचा अर्थ इकडे श्रीकृष्णही राहत असेल. जे इथे राहतात त्यांच्या ज्यांना शोधाल ते सापडतील. कोणासाठी ईश्वराचं रूप, कोणासाठी वैद्य, कोणासाठी गुरु, कोणासाठी परमपिता, कोणासाठी माऊली, तर कोणासाठी सखा. आपल्या कर्माने धर्माचा मार्ग दाखवत सर्वांच्या मनावर विजय मिळवतायत ते. जणू वैराग्याच्या रूपात राजाच आहेत ते, जे सर्वांची मन आपल्या करुणेने मोहून टाकतायत. म्हणून श्रीकृष्णाचे स्वरूप आहेत ते. तर मग मथुरा म्हणा, वृंदावन म्हणा, द्वारका म्हणा किंवा पडकं घर, हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला त्यांना कुठे पाहायचंय. मला तर त्यांचं दर्शन इथंच झालंय. या मातीने त्यांचे चरण स्पर्श केलेत आणि जी माणसं इथं येतात ती भाग्यवान आहेत. ही माती माथ्यावर लावण्याची संधी मिळाली आहे त्यांना. आम्ही त्यांना फार लांब न शोधत इथवर आलोय. ते कुठे आहेत? योग्य वेळेची वाट पहा. ते जिथे कुठे आहेत सगळ्यांची हाक ऐकतायत. साई इथंच राहतात का? मी त्यांच्या चमत्कारांबद्दल बरंच ऐकलंय. कुठं आहेत ते? होय, साई इथेच राहतात, पण ते कधी आणि कुणाला भेटतील हे कुणालाही माहित नाही. माझं त्यांना भेटणं लय आवश्यक आहे. माझा मुलगा खूप आजारी आहे, मला औषध हवंय. आणि माझ्या आईची डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागली. साई नक्कीच काहीतरी चमत्कार करतील, हो ना? माझा बैल हरवलाय. ऐकलंय की साईने जंगलातून एकाची घोडी शोधून दिली होती. आता माझा बैलही नक्की सापडेल. साई, हे सगळे तुम्हाला भेटायला आलेत. थांबा जरा, एक एक करून बोला. साई सर्वांचं ऐकतील, सर्वांना मदत करतील. मी तुम्हा सर्वांना नक्की मदत करेन, पण बदल्यात तुम्ही मला काय देणार?
पण आम्ही तर ऐकलं होतं की तुम्ही वैरागी आहात, काही न घेताच मदत करता. देवाकडूनही मोफत कधीच काही मागू नका. आधी विचार करा की मोबदला काय देऊ शकता. भक्ती, कर्म, सेवा काहीतरी देऊ शकता. हे सगळे इथे का आलेत? गंगारामजी, काळजी वाटते आहे. चिंता करू नका सरकार, तुम्ही बघाच याच्यात बी तुम्ही जिंकाल की नाही. आज मी अशी खेळी खेळणार आहे की छापाही माझा आणि काटाही माझा असेल. राणोजी कुष्ठरोगापासून मुक्त झाला आहे, म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करायला आलोय की अप्पाराव पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर जे निर्बंध लावले होते त्यांना काढण्याबद्दल आपण नक्की विचार करावा. हरिओम. हे बा, कुलकर्णी सरकार जनतेच्या भावनांचा आदर करतात, नाहीतर त्यांना स्वतःला अधिकार नाहीये का की ते स्वतः हे असले निर्बंध काढून टाकण्याचा आदेश देऊ शकतात? पण नाही, ते तुम्हा सर्वांना हा अधिकार देतायत. आपला धूर्तपणा आणि आपलं अपयश लपवण्याचा चांगलाच मार्ग शोधलाय कुलकर्णी सरकारांनी. अरे बोला, कोणीतरी बोला. तर हे ठरलं आहे की निर्बंध काढायला हवेत आणि तेही अतिशीघ्र. उद्या अप्पा पाटील अवघ्या गावासाठी भोजनाचं आयोजन करतील आणि त्यानंतरच ते निर्बंधातून मुक्त होऊ शकतील. गाव जेवण उद्या? हो हो, तसा नियमच आहे ना बायजाक्का. ज्याच्यावरून निर्बंध काढले जातात तो अवघ्या गावासाठी भोजनाचं आयोजन करतो, यामध्ये आश्चर्य कसलंय? जर आजच भोजन शक्य असतं तर आजच निर्बंध उठले असते. आणि तसं बायजाक्का, एवढी वाट पाहिली तर अजून एक दिवस पहा ना. तसा हा एक दिवस भोजनाच्या तयारीतच जाईल की. उद्या मारुतीच्या देवळात मध्यान्ह समयी एक अतिशुभ मुहूर्त आहे.
कुलकर्णी सरकारांचा कुलकर्णी सरकारांचा कुलकर्णी सरकारांचा कुलकर्णी सरकारांचा कुलकर्णी सरकारांचा हरिओम. उद्या दुपारनंतर जर निर्बंध काढण्यात आले तर फार उशीर होईल. आज धान्याच्या विक्रीचा शेवटचा दिवस आहे आणि जर आज धान्य विकू शकलो नाही तर वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवू? अभिनंदन अप्पाराव पाटील, अभिनंदन. आता तुझ्या पिकाची नासाडी तो वैरागीही थांबवू शकत नाही. कोणत्याही प्रकारची मदत पाहिजे असल्यास निसंकोच सांगावं. हरिओ. सरकार तर धन्य आहेत. धन्य आहेत. धन्य का आहेत सांगू? कारण कुलकर्णी सरकार शिर्डीच्या कल्याणाचा विचार करतात, पक्षपात न करता. हरिओम.